नमस्ते मंडळी, राम राम मंडळी। वेळ अमावस्या 2024 या आमच्या शेतकऱ्यांच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आम्ही आता इथं आलोय मोरवे खण घेण्यासाठी। त्याची उद्या पूजा असते। खरं तर दाखवते की तुम्ही बघू शकताय, आम्ही याच काकूंकडे कायम घेतो मोरवे खण। तर याची उद्या पूजा असते। हे गर्भ म्हणून समजलं जातं आणि त्याच्यामध्ये बोरं, चिंच, आवळे नैवेद्य ठेवून त्याचा गर्भ भरला जातो, म्हणजे जमिनीची ओटी भरली जाते आणि सगळे मग छानपैकी जेवण करतात। तर चला आता आम्ही आलोय, मोरवे घेतोय, दाखवते। काका आलेत नाशिकवरून। आणि ओ भाव किती आहे, कसा आहे मोरव्यांचा? 40 रुपये, लहान आहे 40 आहे, मोठ्याचा 50। हा 1 किलोचा आहे, तो 40 ला आहे मोरवा। तुम्ही घरी बनवता ना? होलसेल आहे। ओके। आणि हे मावशी आपण आता असे घेतोय, हे कितीला मावशी? 50 ला एक। आणि मागचे ते छोटे 40 ला का? ओके। आम्हाला हेच मोठे द्या खण। याला संक्रांत म्हटलं जातं, मोरवे म्हणलं जातं, खण म्हणलं जातं। तुम्ही बघू शकता अख्खी गल्ली ही जुना गणेश मंदिर आहे। बाजूला जुनी मंडई बसते। तर हे सगळे कुंभार आपले आपले माल घेऊन बसलेले आहेत तिथे विकण्यासाठी। तर आता आपण घेतोय। तर मी आता हे असे मोठे मोठे 3 घेते। चलो। तर काकांनी पण घेतलेत आणि मी पण घेतलेत। आम्ही टोटल आमचे 7 मोरवे झालेत। तर आता आपण पानं घेतोय विड्याची। आपल्याला 100 ते 150 पानं लागतात सगळ्या शेतांना, पूर्ण सगळ्या शेतातल्या देवी देवतांचं बांधोऱ्यावरती। खूप शेत आहे मावशी, सगळ्या शेतांची पूजा असते। अख्खा उद्या 4 वाजतात आम्हाला। तर आपण हे सगळं आता चुना घेतोय, हे नाडापुडी घेतोय आणि सुपारी आणि पानं घेतोय। मावशी द्या। हा चुना आहे ना, पाण्यात टाकला की फुलतो। कळीचा चुना म्हणतात त्याला। तर तुम्ही बघू शकता इकडे इंग्लिश नाव होतं, इंग्रजी अक्षर काढून आपला मंगळवेढा हे आपल्या नगरपालिकेला नाव देण्यात आलं आहे। मराठ्यांचा म्हणजे मराठी अक्षर किंवा मराठी तिकडे मराठी भाषेचा आदर याच्यासाठी म्हणजे गौरवास्पद आहे हे, जे मराठी अक्षरामध्ये आता आपला मंगळवेढा केला आहे। मध्ये संत चोकोबा आहेत। तर काकांचा माझी सेल्फी घेणार आहे। काका आणि दत्ता भाऊ यांचं आपण हे करतोय। तर नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, गुड मॉर्निंग। वेळ अमावस्या 2024 ह्या सणाचा आमचा खूप मोठा सण असतो हा सोलापूर जिल्ह्याचा। या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। तर अशा प्रकारे मी नैवेद्य बनवले। इकडे पूर्णाचा सगळा गोंधळ चालू आहे, इकडे पुरणपोळ्या वगैरे चालू आहेत। नैवेद्य मोरवे काढलेत। हा एक मोरवा म्हसोबाच्या शेतात चाललाय पूजा करायला। हे असे फळ मुटके वगैरे सगळं उंडे बनवलेत। आता माझे पती, माझे काका आणि माझा मुलगा हा जाईल तिकडे देवाला देवदेव करायला। ते झालं की आम्ही शेतामध्ये जेवायला जाणार आहे। तर चला मग तुम्हाला भाभी कशी भाकरी करते ते पण दाखवते। इकडे आई पुरणपोळ्या करतायत, बाकी सगळं वरचं उरकून घेतलं मी। भजी, पापड, गरगट्टा आणि वांग्याची भाजी, येळवण्याची आमटी आणि उंडे हे सगळं मी नैवेद्याचं करून घेतलं। काल अमावस्या लागायच्या अगोदर सगळं सारवलं होतं। माझ्या चुली जरा फुटलेत म्हणून सध्या साध्या चुलीवर आमचं चाललंय स्वयंपाकाचं। तर ही आहे पाण्याची चूल, ती काय आज पेटवली नाही। गिझरवरती पाणी तापवलं। पहाटे 3 ला उठून स्वयंपाकाचा गाड घातलाय। भाभी इकडे बघा, बघा इकडे बघा नीट। 1 मिनिट बघा, मला खूप गडबड। मस्त भाभी 2 किलो शेंगा भाजायची पटकन, ते झालं छान खरपूस तर कळेल। हा तर चला आता आमचं हे फुलं वगैरे काढायची आहेत। थोडी फुलं घेऊन नैवेद्यावर ठेवायला। आता काकांच्या हस्ते आपल्या आमराईमध्ये पूजा केली आहे, कारण खालच्या मळ्यात व्यवस्था करायला गेली। हा हे अर्ध असं झाकायचं, थोडं उघड झालं। नमस्कार करा आणि काय इकडे बघा। तर अशा प्रकारे वेळ अमावस्येची या 2-3 शेतातली इथं झाली पूजा। अजून खाली आपली 2 मळ्याची पूजा करायची, 3 मळ्याची पूजा करायची। माती आपल्या डोक्याला चला।
नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. फायनली आम्ही आज शेतात आलोय. सगळ्या वरच्या शेतांच्या पूजा करून आम्ही आता आमच्या खालच्या शेतामध्ये आलोय. तुम्हाला माहितीच आहे माझं शेत. आता पूजा करायची आहे आणि आज ना सरप्राईज म्हणजे ना माझे काका आले तिथे. आज आपण पूजा करणारे काका काकी आलेत आणि आता दाखवते मी म्हणजे एक पूजा दाखवते. बाकी सगळे आम्ही उरकून घेतलेत. अशी मी एक वेलवेटची साडी घेतली आहे मस्तपैकी ना. आई आली आहे, सासूबाई आहेत, भाभी आहेत, काकी आहेत, दत्ता भाऊ आहेत, बाकी गडबड. बरं तिकडे माझे मिस्टर आहेत, काका आहेत. बघा सगळे इकडं. काकी काकी भक्ती आहे. हा तुम्ही एक इकडे जाऊन या आणि ह्यानी पण पुन्हा आमच्या गावाला पण काय नाही. हे सगळं हळदी कुंकू हे नाडापुडी ठेवायचं, बोरं ठेवायची. मंगळवाड्या शिवारातच प्रथा आहे. मंगळवेडेकर नांदेड. चांगली गोष्ट आहे ही. चांगलं आहे खरं. म्हणजे आमच्याकडे दसऱ्याला करते. होय, ह्याच्या भूमिपूजन काय म्हणतात, पौर्णिमा असते खरं. मला बसा की मग. ओ बसा. उडा घालायचा म्हणजे आता हे गहू आहे. खाली ज्वारीची पूजा होईल, पण इकडं पण ज्वारीची. ते लांब आहे ते काकाचा. त्या काकांना ना आवडत. जे शेतकरी असतात ना ते जाऊन करते आपल्या शेतामध्ये. ते जेवण बसा तुम्ही. अरे बसा 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 साहेब तुम्ही. साहेबांना मोठ तुम्ही टोपी आणल्याच आहे. टोप्याकडे शेवटी तीच राहील. रुमाल द्या ना. मला पण कपड्यावर पडून हे काकी हे काच आहेत ना, त्याच्यावर ठेवा माग पानाची. कुंकू लावलं काय ना. कुंकू लावायचं. काकी आता आतमध्ये ठेवा. ते लागला काकाला देवा लावू दे. हे फुलं घ्या बरं का भाभी. थोडी फुलं आणा की. राहू दे. काढी राहू बाहेर कार्बन जातात. आता हे झाका त्याच्यावर दोघं मिळून थोडे हलवून काढू. वर्ष झालं पूजा करत. काकांना पोळ्या काकाला पोळल्यावर काकांनी ती आयडिया काढली. असलं डोकं बाळू का कसं गोल पाणी दाखवा. म्हणून त्यांच्या मसा सल्ला घ्यायचा. आता नारळ फोडताना नक्की नाही झाला इकडे बघ. आई बस की तुम्ही खाली. दुसऱ्या बायका आल्याच नाहीत की यादव मावशी. ते मग काय करू त्यांच्यात. घालायची तुम्ही तिकडे जाऊन घाला. त्यांना आवडली का विचार. घालाई म्हणजे ओटीन ते घेऊन जावा. 17 जण. अरे एवढे लोक. 65 80 लागतो. 80-82 स्टाफ पाहिजे. कमी स्टाफ. शौर्य सरक. शौर्य तू उन्हात राहून कॅमेरा फोटो पाठीमाग सर. तू दत्तांकल जरा पुढे या ना. अजून मागे सावली असू दे. एडिट करते अजून एक द्या नारळ. नाही. हा त्यांना एक मिनिट. तुम्ही द्या. चला जेवण वाढतोय. आमच्या बायकांची गडबड चालली इकडं. पाणी भरायचं. इकडे मस्तपैकी अंगत पंगत चालू झाली आमची. इकडे लेडीज बसलेत आणि तिकडे तर आम्ही आज आमच्या ताटामध्ये काय काय केलंय शिर दाखव रे. इकडे येण्याची आमटी आहे, दूध आहे, उंडे आणि वरण आहे, गरगट्टा आहे. ते गरगट्ट्याचं आज महत्व असते. बाजरीची भाकरी आणि बिन डाळीचं गरगट्टा आहे. काहीच नाही. भाजी शिजवायची, फोडणी द्यायची, त्याला काहीच नाही. हा बस होते. खीर आहे. खीर आमच्या काकीने आणली आहे. काय घालायचं ना. काहीच नाही. कोल्हापूर
मस्तपैकी मी आता जेवण करतोय. चला मी पण बसते. आज हुरडाची पार्टी तर होणार नाहीये कारण हुरडाच आला नाहीये. पुन्हा येतो म्हणते, बघू तेव्हा नियोजन करूया. पप्पा